श्री स्वामी समर्थ। हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड। तर कसे आहात सगळे? मजेत ना? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल। तर इथे मी दुपारी सुरुवात केली आहे व्हिडिओला। हर्ष झोपला आहे, त्यामुळे इथे मी देवघर जे आहे ते क्लीन करायला घेतले आहे। आधी सगळे देवांच्या मूर्त्या आहेत ना ते मी व्यवस्थित एका बाजूला काढून ठेवले आहेत। त्यानंतर ओल्या कापडाने मी पूर्ण देवघर स्वच्छ करून घेत आहे आणि लगेचच जे काही 3 ड्रॉवर दिसत आहेत ना लहान, त्यात मी देवांचे जे काही देवपूजेसाठी लागणारे साहित्य असतं ना ते मी ठेवते। तर ते सुद्धा मी लगेचच क्लीन करून घेतलं आहे। त्यात मी कापूस वगैरे किंवा धूप आणि माचीस वगैरे ठेवते आणि 2-3 पोथीसुद्धा आहेत त्यासुद्धा मी त्यामध्येच ठेवते, जेणेकरून एक बाजूला राहतील, मी आपला हात नाही लागणार अडचणीच्या वेळेस। आणि इथे मी सगळ्या मूर्त्या ज्या आहेत ना ते स्वच्छ करायला घेतलेल्या आहेत। पितांबरीनेच मी स्वच्छ करते आणि इथे मी श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती वगैरे त्या पितांबरीने स्वच्छ करते। तुमच्याकडे काही सोल्युशन असेल त्या क्लीन करण्यासाठी मूर्ती, तर प्लीज मला कमेंटद्वारे नक्की शेअर करा, मला खूप हेल्प होईल। आणि इथे सगळ्या मूर्त्या मी पितांबरीने स्वच्छ करून घेण्यासाठी एक स्वच्छ बादलीमध्ये पाणी घेतलं आहे आणि एका भांड्यातसुद्धा मी पाणी, अशी 2 पाण्यातून मी मूर्त्या ज्या आहेत ना त्या मी स्वच्छ करणार आहे। तर दुपारी देवघर आणि देवांच्या मूर्त्या सगळ्या स्वच्छ करून झाल्या आणि संध्याकाळी इथे मी संध्याकाळी नाही रात्री तर हर्षच्या पप्पांनी येताना भाजी घेऊन आले होते। मटर आणले होते, टोमॅटो आणि कोथिंबीर वगैरे। तर इथे ते म्हणाले मी मटर सोलून ठेवतो, तर तेच इथे मटर सोलत होते आणि हर्ष पण बसला होता मटर सोलायला। तो खूप मस्ती करतो आहे ॲक्च्युली, तुम्हाला दाखवत नाही तो। इथे कॅमेरा सुरू असेल ना शूट करताना तर तो शांत बसतो, मी गुणी बाळा हे असं दाखवतो, पण तो खूप मस्ती करतो। आणि त्याच्या हातात टोमॅटो दिला होता आणि तो शांत बघत होता की पप्पा हे काय करतायत, त्याला माहीत नाही तो काय विचार करत होता। पण जसं मोबाईल बंद केला ना तसं त्याची मस्ती सुरू झाली। आणि इथे जेवण वगैरे आवरलेलं, भांडी आणि पाणी पण भरून झालं होतं। त्यानंतर मी इथे किचन क्लीन करायला घेतलं होतं आणि प्रत्येक दिवशी रूटीन चेंज होत राहतं, प्रत्येकाच्या घरात असंच असेल। इथे प्रत्येक वेळी रूटीन चेंज होतं, काम वगैरे जसं काम असेल तसं रूटीन आपलं चेंज होतं। सणवार असतील त्या पद्धतीने पण आपलं रूटीन हे चेंज होत राहतं। तर इथे गुढीपाडवा होता दुसऱ्या दिवशी, म्हणून इथे मी रात्री म्हणजे रोजच क्लीन करते, पण आज कसं मी फक्त पुसून नाही घेतलं ओल्या कपड्याने। तर इथे मी सोल्युशन तयार करते ना डीप क्लिनिंगसाठी, तर इथे ते मी स्प्रेड केलं आहे, सगळीकडे स्प्रे करून ठेवलं होतं थोड्या वेळासाठी। आणि किचन काउंटरवरती आणि आपले जे टाईल्स असते ना किचनची, तर त्या टाईल्सवरती पण मी तो स्प्रे करून ठेवला होता। आणि तो स्प्रे मी कसा तयार केला आहे तो तुम्हाला फ्रीज क्लिनिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तरी पण मी थोडक्यात सांगते। पाणी घेतलं आहे, त्यात मी खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा आणि लिंबू पिळलेला आहे त्यात, आणि जो काही लिक्विड सोप असेल ना आपल्याकडे तो मी ॲड केलेला आहे आणि छान असं मिक्स केलं आहे। लिंबूच्या ऐवजी तुम्ही व्हिनेगरसुद्धा यूज करू शकता। तो मी इथे स्प्रे तयार केलेला आहे, हे सगळं मिश्रण एकत्र करून, आणि तो स्प्रेड करून सगळीकडे पूर्ण जो काही काउंटर टॉप आहे ना आपला किचनचा, तिथे स्प्रेड करून ठेवलं होतं। आणि थोड्या वेळानंतर मी तो पुसायला घेतला आणि फक्त या सोल्युशननेच नाही क्लीन केलं, मी नंतर स्वच्छ पाण्याने सुद्धा किचन क्लीन करून घेतलं आहे, पुसून घेतलं आहे ओल्या कपड्याने। आणि जी काही टाईल्स असते ना आपली किचनची तीसुद्धा मी दररोज क्लीन करते, कारण आपण फोडणी वगैरे देतो तर शिंतोडे वगैरे उडले जातात, तेलाचे मसाल्याचे डाग वगैरे तसेच राहतात, ते काही निघत नाही, त्यामुळे मी दररोज क्लीन करत असते। आणि किचनची जी खिडकी आहे ना तो सुद्धा
तिकडचा भागसुद्धा मी क्लीन करते। आणि इथे मी सगळं व्यवस्थित पुसून झाल्यानंतर पाणी गरम करत ठेवलं होतं हर्षला आंघोळ घालण्यासाठी, कारण त्याला मी 2 वेळा आंघोळ घालते, कारण तो लोळतो, म्हणजे बाहेर वगैरे जातो, खेळतो ना भरपूर, आता रेंगतो वगैरे, तर माती वगैरे असते, आपली धूळ वगैरे घरात असते, त्यामुळे खूप घाण करतो तो, कपडे वगैरे पण घाण करतो आणि तेच मग अस्वच्छ हाताने वगैरे तो हात वगैरे तोंडात टाकतो, त्यामुळे त्याला 2 वेळा मी आंघोळ घालते। आणि आता मी व्हिडिओ एडिट करते तर मला तो बोलूनसुद्धा देत नाही, माझ्या तोंडावरती हात ठेवतो आणि तरीसुद्धा मी त्याला घेऊन एडिट करते, कारण माझा प्रयत्न असतो की योग्य वेळी, म्हणजे नियमितप्रमाणे आपले व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळावेत। आणि मला खूप काम करायचं आहे, म्हणून मी खूप धडपड करते की व्हिडिओज आपले नेहमी आपल्याला अपलोड करता यावे, त्यासाठी खूप कष्ट करण्याची पण तयारी आहे माझी। तर इथे जी काही भांडी वगैरे आहे ना ती घासून ठेवलेली, निथळत ठेवलेली, घासल्यानंतर ती मी आता मांडणीमध्ये लावून घेते, कारण दुसऱ्या दिवशी कसं ती कामं वाढतात आणि भांडी लावता लावता जराही आवाज झाला ना सकाळचा की हर्ष उठतो आणि नंतर काही करू देत नाही, म्हणून मी इथे थोडा वेळ भांडी निथळत ठेवते आणि लगेचच लावून घेते त्याच रात्री। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या। बाय, टेक केअर।